चैतन्य कानिफनाथ मंदिर बघा. इथे बांधलेला प्रत्येक हा धागा काहीतरी संदेश देतो. बांधलेले धागे गवाही देतात सत्याची. हीच ती रियालिटी. हत्तीच्या कानातून काढलेलं हे बाळ. आता आपण जाणार मंदिरात. हे मंदिर आहे. हे नवनाथ पारायण मंदिर आहे मडीमधलं. खूप मानलं जातं. आनंदाने लोक मनातल्या भावना, देवावर असलेला विश्वास हे देतात. बघा, छोट्याशा भुयारातून आम्ही आत आलोय. बघू शकता पूर्ण अंधार आहे. टॉर्च चमका रे, टॉर्च चमका ना. बघा काय दिसत नाही तर टॉर्च चालू करा. आमचे मित्र पण आम्ही सोबत आपल्या इथं. चला, आमचे मामा आहे संजय. बघू शकता एवढा अंधार आहे हे ठिकाण. तुम्हाला कमेंट मध्ये दिसून नाही हे कोणत्या ठिकाणी काय फुल एवढं तुम्हाला युट्यूबला भेटून जाईल. हीच आहे ती हिडन प्लेस. बघू शकता. या आता या सगळे सोबत आपल्याला. हजारो वर्ष पूर्वीचं हे मंदिर. निघालो आम्ही परत जाण्यासाठी आणि एवढा अंधार होता की टॉर्च विदाउट टॉर्च चालू शकत नाही कोणीही तिथे. पुढे चमकाव सर. हो त्याला सांगितलं तेच म्हणलं एकदा बाहेर आत नाही निघून म्हणलं. ताईला बोललो येऊ नका खाली. कधी आले आमचे मित्र काळे पुढे माग कोण राहिलं झाले. वर जातात. छोट्याशा भुयारातून जावं लागतं. तिकडे चमका समोर तेवढी गुफा. खूप अवघड स्थिती पण मडीची खासियत. जा सरळ ना काय सरळ ना तिकडे पाय टाक. आई बाय हळू या. छोट्याशा भुयारातून इथे जागा होती. आम्ही या मंदिरातून बाहेर आलो. आता विठ्ठल रुक्माई मंदिर.